स्वागत आहे प्रदीप घाडगे या ब्लॉगमध्ये आणि नमस्कार. तर आपण या ब्लॉगमध्ये आपण तुळजाभवानी या मातेच्या मंदिरात आपण बुऱ्हाणनगरला आलेला आहोत आणि ती अहमदनगरमध्ये आहे. तर येथे विशिष्ट एक मंदिर बघण्यासाठी आणि दर्शनासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि आपला हा विषयावरतीच आपला ब्लॉग राहणार आहे. तर याविषयी आपण थोडी माहिती बघूया की एक जे तुळजाभवानी माताची जे आहे ते तिथे एक माहेरघर मानलेलं जाते आणि इथून पुढे जे तुळजापूर इथे जे प्रसिद्धी आहे ते प्रसिद्ध जे एक मंदिर आहे तर तिथे एक सासरघर मानलं जाते असं एक इतिहासात लिहिलेलं आहे. आणि ह्या मंदिरात दर्शनासाठी आलो त्यावेळेस खूप काही मन प्रसन्न झालं. त्याचे बाहेरचं वातावरण किंवा जिथे असणारे लोक तिथले देवस्थान देवीचं दर्शन करून यामध्ये खूप प्रसन्नता मिळाली. तर इथं बघितलं तर तुम्ही ह्या मागच्या बाजूला इथे मंदिर आहेत. मंदिरामध्ये पण देवीची त्याची स्थापना केलेली आहे. यामध्ये इथं तेल वगैरे वाहिले जातात देवीसाठी. आणि हे आहे सभागृहामध्ये पूर्णपणे इथून रांगात लाईनीत तुम्ही जाऊ शकतात. इथं लिहिलेलं आहे कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि इथे थोडी तुम्हाला माहिती वाचायला भेटू शकते. तर आपण एक बाहेरच्या मार्गे चाललेलो आहोत आणि त्यानंतर तुम्हाला एक बाहेरचा बी नजारा कसा आहे ह्यावरती आपण बघू शकतात. तर एकदम शांतता नजारा आणि हा मंदिराचा समोरचा भाग आहे आणि आपण मंदिराच्या साईडच्या भागाने पण आपण तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटणार आहेत. तसं ती आपण तुम्हाला पूर्णपणे फास्टमध्ये तर नाही दाखवलेला पण स्लोमध्ये तुम्हाला सर्व मंदिराचा हा बाहेरचा भाग आहे. इथे प्रवेशद्वार तुम्ही इथून प्रवेश करू शकता पण हा प्रवेशद्वार फक्त जास्त गर्दी किंवा नवरात्र उत्सवामध्ये हे केलेलं असतं. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जी एक पालखी असते ती पालखी यामध्ये पालखीमध्ये कुठलीही पादुका किंवा मूर्ती कुठलीही हलवली जात नाही का की ते फक्त खाली पालखी घेऊन तुळजापूरला जाऊन तिथून ज्योत घेऊन येईन आणि मग इथं नवरात्र उत्सव मोठ्याने उत्साहात साजरा केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा एक मंदिराचा वरचा कळस एक तुम्हाला पाहायला भेटतं. यामध्ये एक साईडला एक मंदिर आहे. इथे महादेव यांची पिंड आपल्याला बघायला भेटते. आणि बघितलं गेलं तर ओम नमः शिवाय इथे एक तुम्ही 121 हे करून हे भारी मन प्रसन्न होऊन जातं. तर बघा इथून आपण आलं एक लहान मुलं तिथे सजावट करत होती आणि त्यांच्याही संस्कार खूप बघून मला खूप भारी वाटतं. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायला असेल. आणि जय मातेचं मंदिर इथं नवरात्र उत्सवामध्ये भरपूर काही यात्रेनिमित्त हे असते. आणि एक मंदिरामध्ये येऊन एक मन प्रसन्न झालं, छान वाटलं. आणि तुम्ही पण जर येणार असेल तर नगरमधून नगर यामधून तुम्हाला फक्त एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे बुऱ्हाणनगर ची देवी तुम्हाला दर्शन घडेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.